एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की MPSC राज्यसभेचे जे पेपर आहे 2025चं ते त्याच्यामध्ये मेन्स हा जो राहणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये राहणार आहे. ठीक आहे, मुख्य परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये राहणार आहे आणि त्याचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो सिलेबस आहे ना तो MPSCने UPSCचा जो आहे कॉपी केला आहे. कुठे ना कुठे सिमिलर सिलेबस आहे आपण असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित सिलेबस ॲनालाइज केला असेल तर आपल्याला माहीत आहे तिथे आपल्याला जनरल स्टडीज त्याचाच अर्थ की सामान्य अज्ञानचे जे पेपर आहेत ना, पेपर नंबर 1, पेपर 2, 3 आणि 4 हे 4 सेक्शन राहणार आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट जे आहे जनरल स्टडीज 1 सामान्य अज्ञान 1 ची काय स्ट्रॅटेजी राहायला पाहिजे, कुठले सोर्सेस वापरायला पाहिजे आणि कुठला अप्रोच फॉलो करायला पाहिजे हे सर्व मी सांगणार आहे. आणि लास्टला जे आहे मी अप्रोच सांगताना इंटरलिंकेजेस कसे बनवायचे आणि माझे जे नोट्स आहेत ते सर्व मी लास्टला सांगणार आहे. कारण की लास्टपर्यंत ना खूप सिरियस ॲस्पिरंट्स थांबतात, म्हणून हे जे फायनल डिस्कशन आहेत ना ते मी इम्पॉर्टंट डिस्कशन लास्टलाच डिस्कस करणार आहे. तर आपल्याला जसं माहिती आहे की आता न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे, तर आपल्याला सर्वात पहिले जसं मी खूप माझ्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सर्वात आधी तुम्ही सिलेबसची प्रिंट काढून घ्या आणि ही जी प्रिंट आहे ती नेहमी तुमच्या सोबत ठेवा. ठीक आहे, तर जसं की तुम्हाला माहिती आहे MPSC जे आहे UPSC सारखं पॅटर्न आणणार आहे. तर त्याचमुळे UPSCचे जे PYQs आहेत ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्या आपल्याला बघणं गरजेचे पडून जातील. कारण की MPSC जे आहे कुठं ना कुठं आता UPSCचा सिलेबस आणल्यामुळे काय होणार की कुठे जे प्रश्न विचारायचा पॅटर्न आहे ते कुठे ना कुठे सारखा राहू शकतो. त्यामुळे जे आहे आपल्याला PYQ जे आहेत UPSCचे ते बघणे गरजेचे होऊन जाते. आणि तिसरं असं महत्त्वाचं म्हटलं तर मेन्सचे जे आहेत नोट्स बनवणे. तर नोट्स म्हणजे कसे बनवायला पाहिजे याचा व्हिडिओ मी आधीच तुम्हाला दिलेला आहे, ते तुम्ही जाऊन रेफर करू शकता. ठीक आहे, तर बघा GS1 मध्ये कुठले कुठले जे आहे विषय येतात. तर हिस्ट्री राहणार, आर्ट अँड कल्चर, पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतरचा टाइम पिरियड मध्ये काय काय घडलं, त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय होत होतं, जॉग्राफी आणि सोसायटी हे सर्व जे सब्जेक्ट्स आहेत ना हे आहेत सर्व GS1च्या सिलेबसमध्ये. हा सिलेबस आहे, तर हा आहे MPSCचा मेन सिलेबस. ठीक आहे, GS1चा. ठीक आहे, हा इंग्लिशमध्ये आहे आणि हा जो सिलेबस आहे मराठीमध्ये आहे. सिमिलर सिलेबस आहे, बस लँग्वेज डिफरन्स आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मी इंग्लिशमध्ये तुम्हाला डिस्क्राईब करणार. ठीक आहे, सर्व इन्फॉर्मेशन देणार. तुम्ही जे आहे आपल्या काय इम्पॉर्टंट तुम्हाला पॉईंट्स वाटत असेल तर तुम्ही आपल्या जे सिलेबसची प्रिंट आहे मराठीमध्ये असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर चला वळूया इम्पॉर्टंट पॉईंट्सकडे. बघा, पहिला मी जसं सांगितलं आर्ट अँड कल्चरबद्दल विचारलं जातं. तर बघा इथे मेन्शन आहे इंडियन कल्चर विथ इट्स सायलेंट एक्सपेक्ट ऑफ आर्ट फॉर्म, लिटरेचर, आर्किटेक्चर फ्रॉम अ एन्शियंट टू द मॉडर्न टाईम. NCERTची 11वीची बुक जी आहे ना ती आपण आर्ट अँड कल्चर कव्हर करण्यासाठी वापरू शकतो. तर प्रिलिमसाठी जे पण आपण मटेरियल वापरतो ना ते मोर दॅन इनफ आहे हे सेक्शन कव्हर करायसाठी. भक्ती मुवमेंट, बघा भक्ती मुवमेंट पण आपण वाचतो प्रिलिम्ससाठी. ठीक आहे, कुठले कुठले संत होते त्या टाईमला ते पण सर्व आपण कव्हर करतो. त्याच्यामुळे काय आहे प्रिलिमसाठी जे तुम्ही आहे जे वाचता तेच आर्ट अँड कल्चरसाठी वाचू शकता. बघा आता आहे मॉडर्न हिस्ट्री मध्ये काय आहे बघा 18th सेंचुरी दिला आहे. 18th सेंचुरीमध्ये काय सिग्निफिकंट इव्हेंट्स झाले आणि मग कुठले पर्सनॅलिटीज होते, कुठले मेन इश्यूज होते, ते सर्व तुम्ही स्पेक्ट्रम किंवा राजन सरांच्या बुकमधून पण तुम्ही ते कव्हर करू शकता. आणि बघा एक मी इम्पॉर्टंट पॉईंट सांगते तुम्हाला. इथे बघा हे सर्व जे आहेत ना ते मॉडर्न हिस्ट्रीचे टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला स्पेक्ट्रममधून कव्हर होऊन जाणार. आता नेक्स्ट पॉईंट बघा, पोस्ट इंडिपेंडन्स कन्सॉलिडेशन अँड रिऑर्गनायझेशन ऑफ अ स्टेट. तर याचा ना कुठला एक प्रॉपर रेफरन्स बुक नाही वापरायला पाहिजे. कसं UPSCचे नोट्स जे आहेत ना तुम्ही गुगल केले ना ते मोर दॅन इनफ आहे. आणि त्याच्यानंतर ना PYQ एकदा बघून घ्याल. ठीक आहे, हे याचं PYQ म्हणजे कशा प्रकारे प्रश्न विचारले याचं मी डिटेल एक्सप्लेनेशन ना पुढच्या काही स्लाइड्समध्ये सांगून देणार आणि तुम्हाला प्रॉपर ना तुम्हाला दाखवून देणार की कशा प्रकारे थीमचं आहे रिपिटेशन आहे आणि कुठल्या प्रकारे UPSC मध्ये प्रश्न विचारला आहे आणि आपण अंदाजाने घेऊ शकतो की MPSC पण अशा प्रकारे थोडंफार प्रश्न विचारू शकतो. आणि वळूया पुढच्या पॉईंटकडे. इथे बघा हा आहे वर्ल्ड हिस्ट्रीचा पॉईंट. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्ण वर्ल्ड हिस्ट्री दिलेलं आहे. तर इथे बघा आता वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय आहे 18th सेंचुरी सच एज अ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बद्दल आपल्याला वाचायचं आहे. वर्ल्ड वॉर, आता वर्ल्ड वॉर पहिला आणि वर्ल्ड वॉर दुसरा हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे काय काय होतं. आणि मग नंतर हे रिड्रॉवल ऑफ अ नॅशनल बाउंड्रीज, याच्यामध्ये काय आहे युनिफिकेशन कसं झालं, इटली झालं आणि जर्मनीचं पार्ट झालं हे सर्व कव्हर करायचं आहे. मग कॉलनायझेशन, डिकॉलनायझेशन, पॉलिटिकल फिलॉसॉफर ज्याच्यामध्ये फिलॉसॉफी जसे की कम्युनिझम, जसं आपल्याला माहिती आहे कम्युनिझम कुठलं होतं रशियाचं, तर रशियन रिव्हॉल्युशन वाचणं गरजेचं होऊन जाते. मग आहे
कॅपिटलिझम, तर त्याच्यामध्ये येणार अमेरिकन रिव्होल्यूशन कशा प्रकारे झालं, मग सोशलिझम बद्दल वाचायचं. आणि हे सर्व जे आहेत ना ते कव्हर करायसाठी तुम्ही UPSCचे नोट्स जे आहेत ते चांगल्याने रेफर करू शकता. कुठलंही रेफरन्स बुक वाचायची गरज नाही आहे, कारण की हे सर्व जे पॉईंट्स आहेत ना त्याच्यावर कुठले पण जर प्रश्न विचारले ना तरी पण आपण अंदाजाने लावू शकतो हे याच पॉईंटमधून विचारणार आहेत. आणि UPSCने पण ना असंच टाईपचे प्रश्न विचारलेले आहे. मी एकदा तुम्हाला ना 2-3 स्लाईड नंतर खरंच दाखवून देणार आहे हे सर्व. आणि सेकंड असं म्हटलं तर जर तुम्हाला UPSCचे नोट्स खूप बल्की वाटत असेल ना तर काही दिवसानंतर मी माझे नोट्स आणणार आणि एक व्हिडिओ पण लॉन्च करणार. ते कव्हर केलं की तुमचं जे आहे वर्ल्ड हिस्ट्रीचं पार्ट पण होऊन जाईल. आणि पुढेचं वळूया की हे सर्व पॉईंट, ठीक आहे. हे बघा, हे आहे सोसायटीचं पॉईंट. तिथं दिलं आहे इंडियन सोसायटीबद्दल माहिती काढणं, ठीक आहे. रोल्स ऑफ वुमेन्स काय आहे, ऑर्गनायझेशन, पॉप्युलेशन रिलेटेड इश्यू, पॉवर्टी झालं, डेव्हलपमेंट रिलेटेड प्रॉब्लेम झाले, मग ग्लोबलायझेशनचं प्रॉब्लेम झालं, कम्युनिझम, रिजनलिझम, सेक्युलरिझम, हे सर्व पॉईंट्स झाले. तर हे सर्व करायसाठी ना येस सोसायटीसाठी पण कुठलंच रेफरन्स बुक असं मार्केटमध्ये नाही आहे. तर गुगल करायचं, हे प्रत्येक टॉपिक उचलायचे. सपोज आपल्याला पाहिजे डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, गुगल करायचं, कसे कसे पॉईंट्स दिले आहेत, कुठलं मेन हायलाईट आहे, ठीक आहे, ते मेन्शन करून लिहून घ्यायचं आपल्या नोट्समध्ये. किंवा UPSCचे डायरेक्ट नोट्स तुम्ही रेफर करू शकता. आणि खरं मी काही दिवसांनी माझे नोट्स सोबत आणि एक व्हिडिओज आणणार आहे, प्रॉपर पूर्ण कव्हरेज जे आहे या सब्जेक्टचा मी करून घेणार आहे. तर व्हिडिओची तुम्ही वाट पाहू शकता आणि त्याचे जे आहे त्याच्यानेच तुम्ही आपले नोट्स बनवू शकता. वळूया आता तिसरं पॉईंट. हे सर्व पॉईंट जे आहे ते जॉग्राफीचे आहेत. इथे बघा वर्ल्ड जॉग्राफीबद्दल दिलेले आहे. तर प्रिलिम्समध्ये जे तुम्ही वाचता ना NCERT वाचाल किंवा तुम्ही स्टेट बोर्डची जे बुक रेफर कराल ना त्याच्यानेच तुमचे हे पॉईंट खूप सारे कव्हर होऊन जाणार. राहिलं हे पार्ट नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड, ठीक आहे. तर याच्यामध्ये ना ह्युमन जॉग्राफीची एक NCERT येते, त्याच्याने हे सर्व पॉईंट कव्हर होऊन जाणार. आणि राहिले हे खालचे पॉईंट्स. बघा इथे इम्पॉर्टंट जिओफिजिकल फिनॉमिना, अर्थक्वेक कसं होते, सिनॉमी, व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, हे सर्व दिलेलं आहे. त्याचबरोबर जॉग्राफिकल फीचर अँड देअर लोकेशन, त्याच्यामध्ये चेंजेस इन द व्हेरियस जॉग्राफिकल फीचर्स, तिथं वॉटर बॉडी झालं, आईस कॅप आलं, फ्लोरा अँड फोना आलं, आणि काय इफेक्ट झालं ऑफ सच चेंजेस. तर हे कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो क्लायमेट चेंज रिलेटेड आहे. आणि हे जे आहे आपण लिंक बनवू शकतो डायरेक्ट GS3 डिझास्टर मॅनेजमेंट सोबत. आता हे लिंकेजेस वगैरे काय आहे आणि कसं काय असते हे सर्व जे आहे मी व्हिडिओच्या एंडला सांगणारच आहे. तर आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे. हे बघा, हे मराठीमध्ये सिलेबस दिलेला आहे, ते एकदा तुम्ही बघून घ्या. आणि काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटत असेल तुम्हाला इथले तर तुम्ही आपल्या या मराठीच्या सिलेबसमध्ये पण ॲड करून जे आहे हायलाईट करू शकता तुमच्या सिलेबसला. आता बघा, आता मी सांगते तुम्हाला प्रत्येक विषयांचं एकदा डिटेल एक्सप्लेनेशन देऊन देते. इथे बघा आर्ट अँड कल्चर. आता आर्ट अँड कल्चरमध्ये काय आहे, मी जसं सांगितलं प्रिलिम्स आणि मेन्समध्ये ना NCERT खूप जास्त महत्त्वाची होऊन जाते 11वीची. किंवा काही टॉपिकसाठी ना तुम्ही स्पेसिफिक नितीन सिंघानियाची एक पुस्तक भेटते ते वापरू शकता. किंवा तेही नाही वापरलं तरी मोर दॅन इनफ असते NCERT. तर इथं मी तुम्हाला आता दाखवते की PYQs कसे विचारले आहेत. आणि टॉपिक्स जे मी तुम्हाला आता सांगितलं ना की प्रत्येक टॉपिकला पकडून नोट्स बनवायचे आहेत, ते कसे बनवायचे हे मी तुम्हाला आता दाखवते. तर हे बघा, हा आहे GS1चा सिलेबस. इथे मेन्शन केला आहे सायलेंट फीचर ऑफ आर्ट, आर्किटेक्चर, लिटरेचर अँड एन्शियंट टू द मॉडर्न टाईम. ठीक आहे, कुठला प्रश्न विचारला आहे, चोलाबद्दल विचारला आहे, कुठं ना कुठं परत एकदा चोलाबद्दल विचारलं असेल तर चोला आपल्याला वाचणं महत्त्वाचं होऊन जाते. संगम लिटरेचरवर प्रश्न विचारला आहे, सुफी अँड मिडेवलवर प्रश्न विचारला आहे, गंधर्व स्टाईलवर विचारला आहे. ठीक आहे, आर्ट अँड आर्किटेक्चर म्हटलं आहे तर आर्ट अँड आर्किटेक्चर वाचताना आपण हे वाचणारच आहोत. सुफी वाचणार आहोत, मिडेवल टाईमचे कसे होते, संगम लिटरेचर वाचणार आहोत, त्याच्यानंतर हे आहे गंधर्व टाईप ऑफ आर्ट वाचणार आहोत. हे बघा सिलेबसच्या पॉईंटवरच प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे मी म्हणते की MPSCला पण आपण अशाच प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. लिंकेजेस बनवून किंवा PYQ मध्ये कुठले हायलाइट पॉईंट आहेत ते बघूनच जे आहे आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. आता हे बघा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन डायरेक्ट आहे, ठीक आहे, इथल्या सेक्शनमध्ये येऊन जाते. ठीक आहे, सायलेंट फीचर आर्ट अँड आर्किटेक्चर कसं असते ते पण माहीत करून घेऊ शकतो. कृष्णदेवराया आपण वाचतो एन्शियंट कव्हर करताना तर तेही आपल्याला माहिती राहते. मग भक्ती मुवमेंट झालं, बघा गंधर्व डबल विचारलं गेलं आहे, बुद्धिझमवर प्रश्न गेला आहे, भक्ती मुवमेंटवर बघा इथे पण होतं भक्ती मुवमेंट, इथे पण आलं भक्ती मुवमेंट. ठीक आहे, भक्तीबद्दल विचारलाय, चोलाबद्दल डबल विचारलाय. तर अशा प्रकारे जे आहे रिपीटेड थीम असतात, तर असे तुम्ही थीम हायलाईट करून ना त्या पॉईंटवर जास्त फोकस करून अभ्यास करायला पाहिजे. तसं तर आपल्याला सर्वच कंप्लीट करायचं आहे, पण काही जे फोकस एरिया आहे किंवा कशा प्रकारे प्रश्न विचारला गेला आहे तर हे थोडं अनालाइज करून ना आपल्याला आपली तयारी पण करायला पाहिजे. हे झालं आर्ट अँड आर्किटेक्चरबद्दल.
आता बघा नेक्स्ट त्यातला मॉडर्न हिस्ट्री. तर मॉडर्न हिस्ट्रीसाठी ना इंग्लिश मिडियमवाल्यांनी मी आधीच सांगितलं स्पेक्ट्रम वाचलं तरी मोर दॅन इनफ म्हणू शकतो. पण काही मराठी मिडियमवाले मुलं असतील तर समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. आणि बघा आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मेन्समध्ये ना स्पेसिफिक इव्हेंट, कॉज, इम्पॅक्ट, पर्सनॅलिटीबद्दल विचारलं जाते. काही अनालिटिकल क्वेश्चन्स पण येतात जसं की 1857चा उठावाबद्दल. आता हे बघा अनालिटिकल क्वेश्चन, तर त्याला आपण कसं कव्हर करायला पाहिजे त्याचं उदाहरण मी तुम्हाला आता देते. तर हे आहेत माझे 1857 रिव्हॉल्टचे नोट्स. तर इथे बघा कसं केलं आहे अनालिटिकली, कसं आपल्याला नोट्स बनवायला पाहिजे. 1857 ठीक आहे. कॉजेस का होते त्या रिव्हॉल्ट का झालं त्याच्यामध्ये आपण पहिले लिहिलं की मिलिटरी कॉज काय होतं, आणि मग लिहिलं मिलिटरी कॉजमध्ये पण सब हेडिंग टाकून लिहिलं इमिडिएट रिझन काय होते, एनलाइटमेंट ऑर्डरबद्दल लिहिलं, पोस्ट ऑफिस ॲक्टबद्दल लिहिलं, मग नंतरचं आहे इकॉनॉमिक रिझन काय होते ते आपण मेन्शन केले. थर्ड म्हटलं तर इथे बघा सोशल रिलिजियस कॉजेस काय होते हा इव्हेंट घडल्याबद्दल, पॉलिटिकल कॉजेस काय होते हे आपण मेन्शन केले. मग बघा पूर्ण कोर्स जे आहे रिव्हॉल्टचा त्याला आपण मेन्शन केलं. मग बघा प्रोमिनेंट लीडर कुठले कुठले होते तर हे पूर्ण पॉईंटमध्ये मेन्शन केले आहे. कुठल्या प्लेसमध्ये कुठले लीडर्स होते तुम्ही हायलाईट केलं आहे. बघा बिहारमधून कुनार सिंग झालं, फरीदाबादमधून मौलाना अब्दुल्लम झालं, झाशीमधून राणी लक्ष्मीबाई झाली, तसंच सर्व पॉईंटचे मी मेन्शन केलं. त्याच्यानंतर रिझन्स काय होते हा रिव्हॉल्ट फेल झाला त्याचे हर एक पॉईंट मी मेन्शन केलं. त्याचबरोबर बघा सिग्निफिकन्स ऑफ रिव्हॉल्ट काय होतं त्याला पण मी पूर्ण व्यवस्थित मेन्शन केलं आहे. तर अशा प्रकारे जे आहेत तुम्ही पण आपल्या नोट्सला जे आहे एक ॲनालिटिकल किंवा एक प्रॉपर ॲनालिसिस फॉर्ममध्ये की कशा प्रकारे प्रश्न विचारतो आणि आपण कसे उत्तर बनवू शकतो त्याच फॉर्ममध्ये बनवायला पाहिजे. ठीक आहे. याच नोट्सचा मी बघा शॉर्ट फॉर्ममध्ये पण केला आहे. एका पेजमध्ये ना पूर्ण मी हे जे आहे जिस्ट लिहून टाकलेलं आहे, कारण की लास्टला ना हा जो सिंगल पेज आहे ना त्यालाच वाचून मी ना पूर्ण रिवाईज करू शकते. तर आता झालं मॉडर्न हिस्ट्रीबद्दल सर्व डिटेल. आता बघूया पुढचं, त्यालाच म्हणतो आपण वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये मी जसं सांगितलं UPSCचे काही नोट्स वापरायचे आताच आधी, आणि मग काही जे डिटेल्स आहे त्याला गुगल डाऊन करून घ्यायचे. PYQजला जे आहेत ठीक आहे PYQs UPSCचे बघायचे, आणि मग सिलेबसचे पॉईंटमधले जे आहेत जितके पॉईंट्स दिले आहेत त्याचे प्रत्येकाचे नोट्स राहायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये म्हटलं तर कॉजेस काय आहे, कारणे काय होते, पर्टिक्युलर एक टाईमलाईन कशी होती, काय इम्पॅक्ट आहे, काय प्रभाव झालं होतं, ॲनालिसिस कसं आहे, विश्लेषण कसं आहे, प्रत्येक गोष्टीचे जे आहेत आपल्याकडे नोट्स राहायला हवे. ठीक आहे. अशा प्रकारेच आपल्याला नोट्स बनवायचे आहे, कारण की याच फॉर्मॅटमध्ये ना प्रश्न पण विचारलं जाते. कायच विचारणार आहे, कायच नवीन विचारून घेणार आहे एक्झामिनर. काय विचारणार आहे, कॉजेस काय होते वर्ल्ड वॉरचे, की कशा प्रकारे वर्ल्ड वॉर झालेला होता, त्याचे इम्पॅक्ट कसं झालं इकॉनॉमीवर किंवा पॉलिटिकल सेक्टर नंबर, असेच प्रश्न विचारणार आहे. म्हणून आपले नोट्स पण जे आहेत ते अशाच फॉर्मॅटमध्ये बनवायला पाहिजे. आता बघूया नेक्स्ट पॉईंट, त्याला म्हणू आपण पोस्ट इंडिपेंडन्स. आता पोस्ट इंडिपेंडन्समध्ये काय विचारणार, पोस्ट इंडिपेंडन्सचे नोट्स मध्ये जसं की काय इव्हेंट्स होते ऑनरेबल PMsचे. ठीक आहे. पोस्ट इंडिपेंडन्समध्ये इंटिग्रेशन ऑफ स्टेट त्यालाच आपण म्हणतो स्वातंत्र्यानंतरचं एकत्रीकरण. ठीक आहे. याच्याबद्दलचं पॉईंट्स आपल्याला माहीत राहायला पाहिजे. लँड रिफॉर्म एक मेजर जे आहे टॉपिक आहे पोस्ट इंडिपेंडन्सचं. ठीक आहे. ते आपल्याला माहीत राहायला पाहिजे. त्यालाच आपण मराठीत म्हणतो जमीन सुधारण ची चळवळबद्दल. मग सोशल मुवमेंट काय होते, सामाजिक चळवळ काय होती, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन, भाषीय पुनर्रचनाबद्दल जे आहे पूर्ण माहिती पाहिजे. तर हे काही स्पेसिफिक टॉपिक आहे जे पोस्ट इंडिपेंडन्समध्ये ना रिपीटेड विचारले गेलेले आहेत UPSCमध्ये. तर आपण एक अंदाजा लावू शकतो की MPSCमध्ये पण असे काही विचारू शकतात. तर हे सर्व पॉईंट जे आहेत आपल्याला पोस्ट इंडिपेंडन्समध्ये कव्हर करायचे आहेत. आता वळूया नेक्स्ट सोसायटी. मी तुम्हाला आधीच सांगितलं सोसायटीबद्दल जे आहे कुठलीच बुक नाही आहे. तर सोसायटीचे जे नोट्स आहेत ते तुम्ही UPSCमधून बघून करू शकता, किंवा काही दिवसांनी मी म्हटलं आहे की व्हिडिओज घेऊन आणा, ते व्हिडिओज तुम्ही पाहून पण जे आहे MPSCची तयारी करू शकता. ठीक आहे. सोसायटी पार्टसाठी आणि सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटला गुगल डाऊन करू शकता. त्याच्या थ्रू पण आपले जे नोट्स आहेत ते पण रेडी होऊ शकते. आणि राहिलं जॉग्राफी हा पोर्शन, तर जॉग्राफीला जसं मी सांगितलं प्रिलिमसाठी जे तुम्ही नोट्स बनवता किंवा ते तुम्ही रेफरन्स बुक वापरता ना ते सेम वापरायची आहे. ठीक आहे. NCERT किंवा काही मुलं जे आहे स्टेट बोर्डची बुक जी आहे ते पण वापरू शकता. आता बघा इंटरलिंकेजेस कसं असते. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते की इंटरलिंकेजेस कसं बनवू शकतो. इंटरलिंकेजेस ठीक आहे. इंटरलिंकेजेस आणि माझे नोट्स पण मी तुम्हाला एकदा दाखवून देते. इथे बघा हे पॉईंट आहे की पोस्ट इंडिपेंडन्स कन्सॉलिडेशन अँड रिऑर्गनायझेशन विथ इन द कंट्री. ठीक आहे. हे कुठं ना कुठं आपल्या पोस्ट इंडिपेंडन्सचं पार्ट आहे पोस्ट इंडिपेंडन्स. ठीक आहे. आणि इथे पोस्ट इंडिपेंडन्समध्ये कॉन्सॉलिडेशनवाला जो पॉईंट आहे तिथं कुठं ना कुठं लँड रिफॉर्म एक जो आहे मेजर रोल प्ले करतो. ठीक आहे. तर लँड रिफॉर्म डायरेक्ट GS3चा पार्ट आहे. हे बघा इथे दिलेलं आहे लँड रिफॉर्म दिलेला आहे बघा. तर हे जे आहे तुम्ही वाचताना ना त्याच टाइमला हे GS3चं पार्ट पण कव्हर करून घ्यायचं. ठीक आहे. त्याचबरोबर इकडे बघा पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यू, पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट इश्यूज, त्याच्यानंतर अर्बनायझेशन आहे, प्रॉब्लेम अँड देअर रेमेडीज. हे जे सोसायटीचा पार्ट आहे हे जेव्हा तुम्ही प्रिपेअर करणार ना सेम
सेक्शन जे आहे तर सेम इथे येणार GS2च्या सेक्शनमध्ये. इथं आपण बघू शकतो डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट, सोशल सेक्टर, सर्व्हिसेस, हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस. तर आपण म्हणू शकतो तर हे म्हणू शकतो आपल्याला की हे GS2चं जे पार्ट आहे ते GS1 सोबत आपण लिंक करून वाचू शकतो. ठीक आहे. आणि मग पुढे उदाहरण देते मी तुम्हाला. हे बघा, वर्ल्ड जिओ फिजिकल फिनॉमिना. ठीक आहे, वर्ल्ड जिओ फिजिकल फिनॉमिना. आता बघा GS3चा पार्ट आहे कन्झर्वेशन, डिझास्टर, इन्व्हायरमेंटल पॉल्युशन, डिग्रेडेशन. ठीक आहे, हे आहे क्लायमेट चेंजमुळे झालेले प्रॉब्लेम्स. ठीक आहे, जिओ फिजिकल फिनॉमिनामध्ये कुठे ना कुठे पॉल्युशनमुळे, इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनमुळे चेंजेस येत आहेत. ते हे आपण इंटरलिंक करून चालू शकतो. असं हेच म्हणलं जाते की जेव्हा पण आपण आन्सर रायटिंग करतो ना तेव्हा इंटरलिंकेजेस बनवणं खूप गरजेचे आहेत. तुमचा हा पहिला वेळ असणार आन्सर लिहिण्याचा. तुम्हाला काही टाईमसाठी वेळ लागेल, काही टाईमसाठी जे आहे थोडं इंटरलिंकेजेस बनवण्यामध्ये डिफिकल्टी येऊ शकते, पण काही दिवसांनी प्रॅक्टिस केली की ते तुम्हाला इंटरलिंकेजेस बनवणे आणि कसं आपण लिंक करू शकतो GS1ला GS2 सोबत हे सर्व आपल्याला हळूहळू समजतात. आणि मग बघा पुन्हा मी काही पॉईंट सांगते. लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी इंडस्ट्रीज इन व्हेरियस सेक्टर इन्क्लुडिंग इंडिया. इथे हा सेम जे आहे आपण जेव्हा प्रिपेअर करणार ना सेम फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया लोकेशन. जेव्हा तुम्ही GS1 वाचत आहे हे GS1 जेव्हा हे पार्ट प्रिपेअर करताय त्याच टाईमला तुमचं हे पण सेक्शन त्याच टाईमला तुमचं हे पण सेक्शन कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. तर असं ना इंटरलिंकेजेस करून किंवा असं सिलेबसला प्रॉपर बघून जे आहे तुमचे नोट्स बनायला पाहिजे. डबल रिपिटेशन पण नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण हे वाचत आहोत. ठीक आहे, सेम नोट्स आपण याच्यासाठी रेफर करू शकतो. त्याच्याच बरोबर आता नोट्स कसे बनवायचे ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. इथे बघा पॉवर्टीबद्दल नोट्स आहे. GS1 मध्ये येते पॉवर्टीवाला पार्ट. तर इथे बघा पॉवर्टीचा कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, मग त्याच्याबद्दल एक मी डेफिनेशन लिहिली आहे किंवा अमर्त्य सिंगने काय म्हटलंय पॉवर्टीबद्दल हे सर्व मी मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर कॉजेस काय होते पॉवर्टीचे, इकॉनॉमिक कॉज काय होतं, डेमोग्राफिक कॉजेस काय होते हे सर्व मी या पॉईंट्समध्ये ॲड केले. नंतर बघा सोशो कल्चरल, पॉलिटिकल, क्लायमेटिक हे सर्व लिहिले. मग आता पॉवर्टी आहे जगात. ठीक आहे, किंवा आपल्या देशात म्हणू शकतो. तर ते कुठं ना कुठं गव्हर्नमेंटनी काहीही सोल्युशन आणले असणार त्या सोल्युशनबद्दल पण मी व्यवस्थित मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर अरे सोल्युशन तर आणलं पण काय ते इम्प्लिमेंट होत आहेत की नाही बरोबर, पॉवर्टीचे काही लॅक्युनेज आहेत का त्याच्याबद्दल पण मी हे इथे मेन्शन केले आहेत. मग प्रॉब्लेम तर आहे तर त्याच्यावर काही सोल्युशन असेल तर आपण काय काय करू शकतो त्याच्याबद्दल पण जे आहे पॉईंट मी मेन्शन केले आहे. तर अशा प्रकारे जे आहे प्रॉपर एक इंटिग्रेटेड फॉर्ममध्ये जे आहे तुमचे नोट्स बनायला पाहिजे. तर मग आपण आलो आता एंडिंगला. ते म्हटलं तर इम्पॉर्टंट हायलाईट्स मी तुम्हाला एकदा सांगून देते. नोट्स प्रॉपरली बनवा. ठीक आहे, सिलेबसचे प्रत्येक सब पॉईंटला पकडून प्रॉपर कव्हरेज करा तुमच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये. आणि लास्टला जसं मी तुम्हाला सांगितलं इंटरलिंकेजेस बनवून अभ्यास करा. कुठे कुठे रिपिटेशन असते, कुठल्या कुठल्या पॉईंट्समध्ये रिपिटेशन आहे ते मी आत्ताच तुम्हाला दाखवलं. त्याचा चांगल्याने वापर करा, समजून घ्या आणि तुमचे जे नोट्स आहे ते व्यवस्थित बनवून जे आहे प्रत्येक पॉईंट्स मेन्सचे कव्हर करा. ठीक आहे, आणि जर तुमचा एम 2025चा असेल MPSC क्रॅक करायची असेल तर सध्यासाठी तुम्ही काही महिने फोकस करा फक्त मुख्य परीक्षा दॅट इज मेन्ससोबत. आणि याचा जो व्हिडिओ आहे 8 महिन्यामध्ये आपण कशाप्रकारे मुख्य परीक्षेची तयारी करू शकतो बिना प्रिलिम्सला कॉम्प्रोमाइज करता हे प्लॅन मी तुम्हाला आधीच व्हिडिओ त्याचा दिलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि देन प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट जे आहे मला मोटिवेट करते. आणि जरूर कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं हे सर्व तुम्ही माहिती मला सांगा. कारण की कुठे ना कुठं कमेंट थ्रूच मी तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकते. तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं हे तुम्ही डेफिनेटली जे आहे कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि कुठल्या टॉपिक्सवर मी व्हिडिओ आणू शकते याचं पण मेन्शन करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून. स्टे ट्यून.